हरिओम. आज बुधवार 31 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. ते आपल्याला सांगतायत की नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेलं हे निरूपण आहे. ऐकूया. खरं पाहिलं म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ते केवळ अज्ञानामुळेच. कारण नाम हे चिरंतन काळा पलीकडचं आहे. त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतं, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही लोकांनी सेवा फार केली. खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असं काही मागा की पुन्हा काही हवंसं वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितलं तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात. तर आता त्याच्याजवळ देवा, माझं समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे, हेच मागणं मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, भगवंता मी हा असा आहे, यात सुधारणा होणं माझ्या हाती नाही. रामा, मी तुझे नाम मरणापर्यंत घेईल तरच जगेन. स्त्रियाने एकच करावं. पती देवा समान मानून देहाने त्याचं व्हावं, मनाने देवाचे व्हावं. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठेही गुंतून राहू नये. कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधी रहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधी रहित असलेले भगवंताचं नाम सतत घेणं. नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल, नामाची गोडी लागेल. जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतो, त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावंच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा. देव तुम्हाला खात्रीनं भेटल याबद्दल शंका बाळगू नका. परमार्थ आणि व्यवहार याची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसल्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा. आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचं नाम घेतलं तितक्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने तर घ्या. अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडेल. असं नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीवच राहणार नाही. तो आनंदात राहील. मला खात्री आहे राम त्याचं कल्याण करेल. नामात शेवटचा श्वास जाण्याकरता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.